स्नायू मजबूत राहण्यासाठी, त्वचा चमकदार दिसण्यासाठी आपण तेलानं मसाज करायला हवा। आयुर्वेदानुसार जर का हिवाळ्यामध्ये गरम तेलानं आपण संपूर्ण शरीराला मसाज केला तर ते अतिशय आरोग्यदायी असतं। तिळानं मसाज केल्यानंतर तुमच्या शरीराला आणखीन बेनिफिट्स मिळतात। तसंच कुठली अशी तेल आहेत की ज्यांनी तुमच्या चेहऱ्याला मसाज केल्यानंतर खूप जास्त बेनिफिट्स मिळणार आहेत। त्याच तेलांची नावं आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ते सगळे तेल मी स्वतः वापरून बघितलेले आहेत, पण ते तुमच्या स्किनसाठी कुठलं योग्य आहे हे तुम्ही ठरवायचं आहे। कारण मी चारही जी तेलं सांगणार आहे त्या तेलांमध्ये एक्झॅक्टली काय आहे, कुठल्या स्किनसाठी बेनिफिशियल ठरू शकेल हे सगळं सांगणार आहे। शिवाय त्याची किंमतही सांगणार आहे। आणि जर का तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकही तुम्हाला देणार आहे। तेव्हा हा संपूर्ण व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। जर का तुम्ही कुठले महागडे अँटी एजिंग क्रीम्स आत्ता वापरत असाल ना तर ते थोड्या दिवसासाठी बाजूला ठेवा आणि मी जे तेल सांगते आहे त्यापैकी एखादं तेल ऑर्डर करा आणि त्यांनी रोजच्या रोज तुम्ही चेहऱ्याला मसाज करा। त्यानंतर तुमचे रिंकल्स म्हणा किंवा अँटी एजिंग साइन्स तुम्हाला दिसत असतील तर ते दूर होतील, पिगमेंटेशन असेल तर तेही जायला मदत होईल आणि शिवाय फर्मनेस यायला मदत होईल। चेहरा नरिश तर होणारच आहे, पण त्याच बरोबरीनं तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तजेला येणार आहे। आणि त्यासाठी मसाज कसा करायचा यासाठी मात्र मी वेगळा व्हिडिओ बनवला होता। तो व्हिडिओ हा आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि शिवाय याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर कुठले तेल आपण या हिवाळ्यामध्ये वापरायला हवेत हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे या हिवाळ्यातला हा अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ ठरणार आहे, तेव्हा शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आपल्या YouTube चॅनलवर मी यासाठी म्हणते कारण ही फॅमिली आपली आहे आणि आपण सगळेजण एकत्र ग्रो आणि ग्लो होतोय। त्यामुळे इथे जर आता नवीन मेंबर्स असतील, अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर मी त्यांना सांगेन फॅमिली आपलीच आहे, चॅनल सबस्क्राइब करून टाका आणि बेल आयकॉनचं बटन हिट करा, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते ना हे सुद्धा तुम्हाला कळेल। आपल्या या चॅनलवर DIY रेमेडीज असतात, त्यानंतर वेगवेगळ्या एक्सपर्ट्सला मी बोलवते, त्यांच्याबरोबर खूप गप्पा मारते, खूप इन्फॉर्मेशन जाणून घेते आणि त्यामुळेच आपली फॅमिली ग्रो सुद्धा होतीये आणि शिवाय ग्लो सुद्धा होतीये। तेव्हा चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात हे सुद्धा सांगायला अजिबात विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। तर सगळ्यात पहिलं ऑइल आहे ते म्हणजे TAC द आयुर्वेदा कंपनीचं हे जे कुमकुमादी गोल्ड ग्लो फेस ऑइल हे जे आहे हे मी काही दिवस वापरलं आणि हे वापरल्यानंतर त्याचे रिझल्ट्स अर्थातच खूप छान आहेत। कुमकुमादी तेल आहे, प्युअर आयुर्वेदिक आहे, ISO सर्टिफाईड आहे, कुठलेही केमिकल्स याच्यामध्ये नाहीये। याचा सुवासही खूप छान आहे, फक्त एवढंच की तो जो सुवास आहे तो जरा उग्र आहे। काही जणांना उग्र सुवास रात्रभर सहन होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे थोडंसं त्रासदायक ठरू शकतं। याचं टेक्स्चर जे आहे ते थोडंसं स्टिकी आहे आणि चेहऱ्यावर लावल्यानंतर थोडा स्टिकीनेस राहतो, शिवाय मी म्हणाले तसं वासही राहतो, पण इझिली ॲब्झॉर्ब सुद्धा होतं आणि याचे रिझल्ट्स अर्थातच खूप चांगले आहेत। ह्यामध्ये इन्ग्रेडियंट्स पण खूप छान आहेत। तर खूप छान जर का मसाज करून तुम्ही लावलं तर कदाचित हे तुम्हाला सूट होऊ शकतं। ऑल स्किन टाईपसाठी आहे, पण या बाटलीच्या मानाने किंवा ह्या सगळ्या ऑइलच्या मानाने याची किंमत खूप जास्त आहे असं मला वाटतं। 699चं हे ऑइल आहे आणि हे मी ब्लिंकिटवरून ऑर्डर केलं होतं। तुम्ही सुद्धा ब्लिंकिटवरून ऑर्डर केलं तर 10 मिनिटात वगैरे घरी येईल, तर तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता। पण मी याला 10 पैकी 8 असे मार्क देते। तर दुसरं ऑइल जे आहे ते बायोक्विलचं रेडियन्स ग्लो बूस्टिंग फेस ऑइल हे सगळ्या स्किन टाईपसाठी अतिशय उपयुक्त आहे। आता ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी फेस ऑइल लावायचं की नाही हा त्यांना खूप मोठा प्रश्न असतो, पण मी तुम्हाला सांगेन की कुठलाही ऋतू असू देत तरी सुद्धा तुम्ही तेल लावायचं असतं, पण ते तेल लावल्यानंतर तुम्ही कसं मुरवताय आणि ते मुरवल्यानंतर ते तुम्ही नंतर कसं वाईप अप करताय हे फार इम्पॉर्टंट असतं। तुम्ही जर का रात्रभर ठेवलं तर तुम्ही नुसतं लावून ते स्टिकीनेस तुमच्या चेहऱ्यावर चालणार नाही, ते तुम्हाला छानपैकी मुरवावं लागेल आणि मग तुम्ही ठेवू शकता।
बरं, ज्यांचे ॲक्ने प्रोन स्किन आहे त्यांनी लावावं का? तर जेव्हा ॲक्नेज असतील, म्हणजे अगदी ताजे ताजे मुरुम आले असतील, तर त्यांनी तेवढे 4-5 दिवस लावायचे नाही, पण त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही ऑइल लावायला हवं. ऑइल चेहऱ्याला लावणं हे खूप गरजेचं असतं आणि त्याचे बेनिफिट्स आपल्याला खूप सारे मिळू शकतात. त्यामुळे जर का आपण छान नंतर वाईपअप करणार असू आणि रात्रीच्या वेळेत छानपैकी मसाज करणार असू, तर मात्र तुम्ही ऑइल अगदी वापरू शकता. तर बायोकिलचं हे जे रेडियन्स ग्लो बूस्टिंग फेस ऑइल आहे, यामध्ये जे घटक आहेत ते अतिशय कमाल आहेत. स्क्वलन नावाचा घटक यामध्ये आहे, जो की तुमच्या चेहऱ्यावरचं जे नॅचरल ऑइल सिबम असतात ना, ते मेंटेन करण्यासाठी हा घटक असतो आणि त्यामुळे छान नरिशमेंट तुमच्या चेहऱ्याला मिळते. त्यानंतर रोज हिप नावाचं सुद्धा घटक याच्यामध्ये आहे, जो की फेस ऑइलमध्ये असेल तर तुमचा चेहरा छान ग्लो होतो. यामध्ये जे मिनरल्स आणि व्हायटॅमिन्स आहेत त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ब्राईटनेस येणार आहे. पिगमेंटेशन असतील किंवा डार्क स्पॉट्स असतील तर ते हळूहळू कमी व्हायला मदत होणार, पण तुम्हाला यांनी रोज मसाज करणं गरजेचं आहे. शिवाय कोलॅजिन बूस्ट करण्यासाठी सुद्धा हे फेस ऑइल जे आहे ते अतिशय उपयुक्त आहे. लाईट वेट आहे, याचं टेक्स्चर जे आहे ते नॉन स्टिकी आहे, त्यामुळे ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी बिंदास हे तेल वापरायला काहीही हरकत नाही. ह्याचं टेक्स्चरही खूपच छान आहे आणि किंमतही 349 349 एवढीच किंमत आहे. पण या छोट्याशा बाटलीमध्ये खूप काही गोष्टी आहेत असं मला वाटतं, त्यामुळे हे बेस्ट आहे. मी याला 10 आउट ऑफ 10 10 पैकी 10 मार्क देऊन टाकते, कारण मला हे खूप आवडलं आणि याचा स्मेल जो आहे तो सुद्धा खूप लाईट आहे. त्यानंतर बायोक्यूलचंच आणखीन एक फेस ऑइल आहे, ते म्हणजे रिन्यू अँटी एजिंग फेस ऑइल. यामध्ये जे हर्ब्स आहेत ना ते अतिशय तुमच्या चेहऱ्यासाठी उपयुक्त असे आहेत. स्क्वलन, ॲप्रिकॉट आणि पोमोग्रेनेट सारखे घटक याच्यामध्ये आहेत आणि अगेन हे खूप लाईट वेट आहे, नॉन स्टिकी आहे, त्यामुळे चेहऱ्याला तुम्ही लावलंय असं वाटतही नाही. शिवाय याच्यामध्ये भरपूर सारे मिनरल्स आणि व्हायटॅमिन्स आहेत जे अँटी एजिंगसाठी खूप उपयुक्त आहेत. म्हणजे व्हायटॅमिन ए, ई आणि सी हे 3 व्हायटॅमिन्स याच्यामध्ये भरपूर असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जर का रिंकल्स असतील किंवा एजिंग साईन्स दिसत असतील तर ह्यानी तुम्ही रोज 5 मिनिटं तरी छानपैकी लावून मसाज करा. आणि अगेन याची किंमत फार नाहीये, 349 आहे, 349 एवढीच किंमत आहे. याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच. शिवाय मी हे ऑल स्किन टाईपसाठी सजेस्ट करीन, कारण ऑइली स्किन असेल, कॉम्बिनेशन स्किन असेल तरी सुद्धा तुम्ही नॉन स्टिकी असल्यामुळे वापरू शकता. आणि मी याला मार्क देते 10 पैकी 10, कारण मी हे वापरल्यानंतर मला बाकी कुठलंच ऑइल वापरावं असं वाटत नाही. सध्या मी हेच ऑइल वापरते आहे अँटी एजिंगवालं. मे बी माझे पण एजिंग साईन्स जे आहेत ते कमी व्हावेत म्हणून असेल, पण हे खरंच खूप छान आहे, तुम्ही वापरू शकता. लास्ट बट नॉट द लिस्ट ते म्हणजे बैद्यनाथचं रोगन बदाम शिरीन ऑइल. हे अतिशय फेमस असं ऑइल आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, कुठेही मिळतं, मेडिकल स्टोअरमध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल. आणि हे खूप जुनं माझं आवडतं असं ऑइल आहे, बदाम ऑइल आहे, त्यामुळे अर्थातच तुमच्या चेहऱ्याला खूप छान नरिशमेंट मिळते. फक्त एवढंच की हे स्टिकी आहे. ज्यांची ऑइली किंवा कॉम्बिनेशन अशी स्किन असेल तर मी त्यांना सांगेन की तुम्ही नॉन स्टिकी ऑइल वापरणं जास्त योग्य असतं, कारण त्यामुळे उगाचच ॲक्ने येण्यासाठी ते तेल कारणीभूत ठरू शकतं जर का तुम्ही छान मसाज करून ते मुरवलं नाही तर. म्हणून मी तुम्हाला सांगेन की तुम्ही नॉन स्टिकी ऑइल वापरा. पण बदाम ऑइल जे आहे ड्राय स्किनवाल्यांनी, नॉर्मल स्किनवाल्यांनी वापरायला अजिबात हरकत नाही. हे खूप छान आहे, खूप जुनं आवडीचं असं माझं तेल आहे. बऱ्याचदा खूपशा क्रीममध्ये मी तेल तुम्हाला वापरायला सांगते, बदाम ऑइल वापरायला सांगते, त्यावेळेला मी हेच तेल वापरत असते. तर हे खूप छान आहे आणि अर्थात स्वस्त आहे, 235 रुपयाचं आहे. तर या तेलाने जर का तुम्ही मसाज केला तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्याला खूप छान नरिशमेंट मिळणार आहे आणि फर्मनेस सुद्धा येणार आहे. तर याला सुद्धा मी 10 पैकी 9 मार्क देईन यासाठी, कारण हे थोडंसं स्टिकी आहे म्हणून. तर हे 4 ऑइल जे मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही वापरू शकता आणि अगदी महिना 2 महिना जोपर्यंत हिवाळा आहे तोपर्यंत खूप छान रात्री मसाज करून झोपू शकता आणि तुम्हाला रिझल्ट्स लक्षात येतील. तुमची त्वचा इतकी छान शाईन करेल आणि त्यानंतर इतका फर्मनेस यायला लागेल. पण मात्र तुम्हाला हे रोज करायचं आहे, न विसरता करा. याचं रिझल्ट्स कसे येतात ना हे मला नक्की सांगा. तुम्हाला हे जे तेल सांगितलेले आहे त्यातलं कुठलंही तुम्हाला जे आवडेल, तुम्हाला जे
पटेल ते तेल तुम्ही ऑर्डर करू शकता। पण अजिबात मसाज करायला विसरू नका। मसाज कसा करायचा याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते आहे। त्या लिंकवर क्लिक केलं तर तुम्हाला माझा व्हिडिओ मिळेल आणि तुम्ही ते बघून मसाज करू शकाल। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओ।